गोपीनाथ मुंडे यांचे ठाण्यातील कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचं नातं होतं आणि विशेष म्हणजे मागील 15 वर्षांपासून त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला ठाण्यातूनच तयार झालेला केक कापून वाढदिवस साजरा केला जायचा। ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी प्रकाश नरसाणा हे मुंडेंच्या वाढदिवसाला केक पाठवायचे। 12 डिसेंबर 2000 साली मुंडेंच्या 50व्या वाढदिवशी प्रकाश नरसाणा मुंडे यांच्या मुंबई येथील घरी 50 किलो वजनाचा केक घेऊन गेले होते। त्यानंतर ती एक परंपराच पडली। प्रत्येक वाढदिवसाला नरसाणा मुंडे यांचं जेवढं वय आहे तेवढ्या किलोचा केक घेऊन जात असत। यंदाच्या वाढदिवसाला ते बीडला होते। तिथेही त्यांनी मी भेट दिलेला केक कापून आपला वाढदिवस साजरा केला होता। अशा सर्व आठवणी माझ्या डोळ्यासमोर तरळल्या आहेत अशी भावना नरसाणा यांनी व्यक्त केली। मी साहेबांना विचारलेलं की साहेब तुमचा वाढदिवस मला साजरा करायचा, त्या हिशोबाने त्यांनी मला ठीक आहे मामा कर ते पण मला मामाकडून बोलायचे कर साजरी करायची बोले। त्या म्हणजे 2000 पासून मी केक घेऊन यायचो आणि साहेब जिथे जिथे असेल तिथे ते केक मी घेऊन जायचो। म्हणजे साहेब नागपूरला असेल, साहेब दिल्लीला असेल, साहेब कुठे असेल तिथे जाऊन केक कापायचो। पहिला केक केस कापायचे? हां, मी गेल्यानंतरच केक बर्थडे त्यांचा साजरा चालू व्हायचा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।